कारणास्तव आज ही परिस्थिती झाली आहे। कारण की जो आज आपल्याला अन्याय झालाय तो दूर करायचा आहे, त्या न्यायाकडे जायचंय, त्यासाठी कोणाचा जीव गमवावा लागत असेल याबाबत दुःखद कोणतीच गोष्ट नाहीये। म्हणून मी प्रशासनाला एक विनंती करते की ज्याप्रमाणे माझ्या वडिलांची हत्या झाली अशीच हत्या दुसऱ्या कोणाची होऊ नये, त्यामुळे आरोपींनाही कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे। मी दोनच शब्दात तुम्हाला व्यक्त होणार आहे। पाठीमागे पोलीस प्रशासनातील सगळे लोक आहेत, इथं पण आहेत, त्यांना माझी एक विनंती आहे, हे जे घटनाक्रम झालाय सगळा, कालपर्यंत जे आरोपी अटक झाले त्या एका आरोपीवर 10, 15, 20, 25 गुन्हे, कुठलीच कारवाई त्यांच्यावर नाही घडली। त्यांना सगळं अभय झालं। अभय होतं का खरंच? त्यांना कोणीतरी पाठीराखे होते?